विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20% वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन सरकारनं दिलं। आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली। इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं। त्याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। चर्चा सकारात्मक झाल्याचं महाजन यांनी सांगितलं। दरम्यान सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली होती। दरम्यान गिरीश महाजन यांनी या सगळ्याबाबत घोषणा करताना काय म्हटलंय पाहूया। तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका। तुमचं काम आम्हीच करणार आहोत। आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही, कोणीच करू शकणार नाही। पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी ते पैसे घेतले गेले नाही, काय नाही, सगळं चर्चा झाली। तर काय मार्ग करता येईल, कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील, काय करता येतील, कारण काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तर तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे। टाकायचं याच्यामध्ये काही मागे पुढे नाहीये। फक्त आता या 2-3 दिवसामध्ये सगळ्या या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील। यात कुठलाही बदल होणार नाही। तुम्ही